गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। ओम ओम नारायण। आत्मनि दुःखं न भवति। आत्म अंदे परात्मा। हलो, परात्मा यद्यपि दुःखरहितः जीवात्मनि दुःखं भवति, तेन परात्मा दुःखी न भवति। कुत इति चेत् यद्यपि पर एव आत्मा जीवरूपेण स्थितः, तथापि जीवे विद्यमानं दुःखं परे न भवति। यद्यपि एक एव आत्मा, स एव आत्मा जगति प्रविष्टः, तथापि तस्य दट् जीवस्यैव दुःखं न तु परात्मनः इत्येव वक्तुमिच्छति। आक्षेपकः पश्य, परस्य अदुःखित्वे अन्यस्य च दुःखिनो अभावे। पर आत्मा दुःखरहितः, किन्तु अन्यो आत्मा नास्ति, स एव अत्र जीवरूपेण अवस्थितः। जीवरूपेण न, स एव प्रपञ्चे अवस्थितः एवदेव। जीवरूपेण इत्यपि न वक्तव्यं, स एव पर एव आत्मा प्रपञ्चे अवस्थितः। तर्हि अन्य दुःखी आत्मा नास्त्येव। सो यदा दुःखी आत्मा नास्ति, तदा दुःखं न कस्यचित् अस्ति। यदा दुःखं न कस्यचित् अस्ति, उपदेशः किमर्थः? शास्त्रं व्यर्थं भवति इत्युक्ते न। यद्यपि वस्तुतत्वं शास्त्रमुपदिशति वस्तुतत्वस्य बोधनाय न। वस्तुतः एव दुःखमस्ति, अतएव इति वस्तुतः एव दुःखमस्ति इति नोपदिशति दुःखस्य नाशाय। आत्मा अत्र विचित्रमस्ति। पश्य, आत्मा स्वरूपे दुःखरहितः। स्वरूपे दुःखरहितश्चेत् उपदेशः किमर्थः? तदर्थमेव उपदेशः। वस्तुतः दुःखी नास्ति आत्मा, आत्मा एव परात्मा। आत्मा एव परात्मा, वस्तुतः दुःखं नास्ति, तथापि अविद्याध्यारोपितदुःखित्वभ्रम अस्ति। अविद्याध्यारोपित इत्युक्ते भ्रान्त्या दुःखित्वं मन्यते। यद्यपि दुःखी न भवति, तथापि दुःखित्वं मन्यते केवलं भ्रान्त्या। तत् भ्रमस्य अपोहार्थम् उपदेशः तावदेव। उपदेशाय जीवः वस्तुतः एव भवेत्, जीवः वस्तुतः एव दुःखी भवेदिति नास्ति नियमः। अत्र दुःखस्य नाशाय उपदेशो नास्ति। पश्य, दुःखस्य नाशाय उपदेशो नास्ति, भ्रान्तेर्नाशाय उपदेशः। दुःखं तु भ्रान्तिप्रापितं, भ्रान्तिनिमित्तं दुःखं वस्तुतः नास्ति। अतएव दुःखं भ्रान्त्या एव प्रापितं, तथापि तत् अनुभवकाले सत्यं मन्यते। दुःखम् अनुभवकाले सत्यं मन्यते, किन्तु तत् वस्तुतः नास्ति, केवलं भ्रान्तिप्रापितम्। अतएव तत् भ्रम अपोहार्थम् उपदेशो अस्ति। भ्रमे अपोहिते सति दुःखं स्वयं नश्यति। दुःखम् आत्मनि नास्ति इति एवं ज्ञाते सति दुःखरहितो भवति। अविद्या अध्यारोपित दुःखित्वभ्रम, अविद्या अध्यारोपितः दुःखित्वभ्रमः इति एवं पदच्छेद एवं कार्यम्। अविद्याध्यारोपितः दुःखित्वभ्रमः, तस्य अपोहार्थः उपदेशः। कथं तत्र दृष्टान्तः दीयते? आत्मनि प्रकृतसङ्ख्यापूरणभ्रमापोहवत्। आत्मनि इत्युक्ते दशमे। ते शिष्य कश्चन गुरोः शिष्याः 10 मन्यन्ते आत्मनि प्रकृतसङ्ख्यापूरणभ्रमम्। आत्मनि इत्युक्ते स्वयं,
దట్ స్వయం దశమः प्रकृतसङ्ख्या इत्युक्ते अपेक्षितसङ्ख्या नवसङ्ख्या लब्धा, किन्तु आत्मनः संयोजनेन अपेक्षितप्रकृतसङ्ख्या पूरितो भवति, किन्तु प्रकृतसङ्ख्या अपूर्णा अस्ति। प्रकृतसङ्ख्या अपूर्णा अस्ति किमर्थम्? आत्मनः परित्यागात्। आत्मनः परित्यागादेव प्रकृतसङ्ख्या अपूर्णा अस्ति। अत एव प्रकृतसङ्ख्या पूर्णभ्रम, प्रकृतसङ्ख्या पूरितव्या इति यो भ्रमो अस्ति। प्रकृतसङ्ख्या इत्युक्ते दशमसङ्ख्या, दशमसङ्ख्या पूरितव्या इति भ्रमः अस्ति। दशमसङ्ख्यार्थं किमपि अन्यत्र न गन्तव्यम्, अन्यो पुरुषः नानीतव्यः, स्वयमेव। किन्तु स्वस्य असंयोजनात् भ्रमो जातः, आत्मनः अपरिगणनात् भ्रमो जातः। दशमो नास्ति इति, दशमसङ्ख्या अपेक्षितः इति भ्रमः, अपेक्षितः दशमो नास्ति, दशमो अपेक्षितः इति यो भ्रमः, तद्भ्रमस्य कारणं किमित्युक्ते आत्मानं न संयोजयत्, केवलं तत्र स्वयमेव तत्र असि इति आत्मनः संयोजनेन। संयोजनमित्युक्ते प्रकृतसङ्ख्यापूरणम्, आत्मनः असंयोजनं भ्रमः। तत्र आत्मनः संयोजनं भ्रम अपोहेन भवति। यथा भ्रमस्य अपोहार्थम् उपदेशः अपेक्षितः, स्वयम् आत्मानं परिगणितुम् अशक्तो अभवत्, स्वयम् आत्मानं परिगणितुं सः अशक्तः अभवत्। अत एव केनचित् अन्येन उपदेष्टव्यः, तथा शास्त्रमुपदिशति। आत्मनि यो भ्रम अस्ति, अहम् आत्मानं न गणयामि, दशमत्वेन अगणयामि, न गणयामि इति आत्मनः गणनम् उपदिशति। त्वमेव दशमः इति आत्मानं दशमत्वेन संयोजनम् उपदिशति। पूरणं, संयोजनम् इत्युक्ते दट् अपेक्षितदशमसङ्ख्यायाः पूरणम् उपदिशति। तदर्थम् उपदेशः अपेक्षितः। तत्र न किञ्चित् परिवर्तनं कार्यं, नूतनपुरुषो वा आनेतव्यः, अत्र किञ्चित् परिणामः नापेक्षितः, अन्यः बाह्यात् आनीतव्यः, स्वयमेव अस्ति। एवं कल्पितदुःख्यात्म अभ्युपगमाच्च उपदेशः किमर्थः इत्युक्ते कल्पितदुःखम् आत्मनि अस्ति इत्युक्ते सर्वेषां स्वाभाविक अनुभवः। अत्र कल्पितदुःख्यात्म अभ्युपगमात्, कल्पितदुःखी आत्मा, दुःख्यात्मा अनुभूयते सर्वैः, अभ्युपगम्यते, सर्वेपि अभ्युपगच्छन्ति अहं दुःखी इति। अहं दुःखी इति आत्मा यद्यपि कल्पितः, किन्तु सत्तु सत्यं मन्यते। एवं दुःखी आत्मा सर्वेषां स्वाभाविक अध्यासः, स्वाभाविकभ्रमः अस्ति। यद्यपि भ्रम इत्युक्ते तत् वास्तवं नास्ति, वस्तुतः स दुःखी न भवति, किन्तु दुःखी अस्मि इति मन्यते। अत एव तदपोहार्थं जलसूर्यादिप्रतिबिम्बवत्, जले सूर्यः प्रतिबिम्बितः, किन्तु वस्तुतः जले एव अस्ति इति मन्यते। ओ जले नास्ति, जले कल्पितः, वस्तुतः अत्रैव अस्ति इति। स्वमुखं दर्पणे यदा पश्यति, दर्पणगतदोषान् आत्मनि मन्यते, दर्पणगतदुःखित्वम् आत्मनि मन्यते। तत्र किं कार्यं? दुःखित्वम् अपनेयमिति चेत् त्वं दर्पणे नासि, त्वं दर्पणे, तव मुखं दर्पणे नास्ति, तव मुखं ग्रीवायां स्थितोऽस्ति। ग्रीवा इत्युक्ते कण्ठ, दिस् नेक्। स्वमुखं ग्रीवायाम् अस्ति, दर्पणे नास्ति। स्वमुखं दर्पणे पश्यन् अयम् अज्ञानी भ्रान्तः किं मन्यते?
मम मुखं दर्पणे अस्ति दर्पणगतदुःखमनुभवति इति, दर्पणगतदोषान् अनुभवति इति। दर्पणगतदोषाः मुखे नायान्ति, दर्पणगतप्रतिबिम्बे भवेत्, किन्तु स्वमुखे नास्ति। कुतः? स्वमुखं दर्पणे नास्ति, अत्र ग्रीवायामस्ति, ग्रीवा उपरि अस्ति, ग्रीवोपरि इति यदा अवगच्छति दुःखम् अपगच्छति। एवम् अवगते सति दुःखम् अपगच्छति। एवम् अवगमाय उपदेशः। अहं वस्तुतः न प्रविष्टः, अहं देहेन्द्रियादिप्रपञ्चे प्रविष्टोऽस्मि, तेन अहं देहभूतः इन्द्रियभूतः मनोभूतो अस्मि। अत एव देहगतदोषान् इन्द्रियगतदोषान् मनोगतदोषान् आत्मनि पश्यामि भ्रान्त्या। नस्त्वं देहेन्द्रियादिषु प्रविष्टः, देहेन्द्रियादयः तेषां गुणाः आत्मनि केवलं कल्पिताः। स्वयं तु देहेन्द्रियदोषरहितः, देहेन्द्रियरहितः स्वयं शुद्धचैतन्यः दुःखरहितः असि, तदेव सत्यम् इति सत्यत्व उपदेशाय कल्पित इत्युक्ते भ्रान्तिगत, भ्रान्त्या दृश्यमान दुःखित्वम् अपनेयं, भ्रान्तित्वम् अपनेयं, तदर्थम् उपदेशः। अनन्तरं प्रवेशश्रुतेः अस्तु तत्र स एव प्रविष्टः इति अन्यकल्पनाः कृताः। प्रवेशः कीदृशः इति तेषां यादृशः प्रवेशः उक्तः, यादृशः प्रवेशार्थं कति कल्पनाः कृताः? 8 कल्पनाः, 8 वा 8 कल्पनाः कृताः। अष्टमकल्पना किञ्चित् विस्तरेण विचारिता। संसारित्वमिति, संसारित्वकल्पना। यदा प्रविशति सः संसारी एव भवति इति, आत्मा एव आत्मा संसारे न भवति, दुःखित्वं नास्ति, कल्पितस्यैव उपदेशः, कल्पितस्य उपदेशः न तु आत्मने उपदेशः। एतत् सर्वम् उक्तम्। एवम् अन्यकल्पनाः निरस्ताः। तर्हि शास्त्रे इत्युक्ते उपनिषदि प्रवेशः अस्ति, प्रवेशः उपदिष्टः। तर्हि प्रवेशस्य तात्पर्यं किम्? कृतकल्पनाः निरस्ताः, युक्तिदोषत्वात्, अनुभवविरुद्धत्वात्, युक्तिदोषत्वात्, सर्वविधदोषाणां सत्वात् आक्षेपकैः कल्पिताः प्रवेशश्रुतेरर्थाः निरस्ताः। अधुना नवमपक्षः श्रुतिसम्मतपक्षः। नवमपक्षः कः? श्रुत्यर्थः कः? वस्तुतः वास्तविकः श्रुत्यर्थः कः इत्युक्ते आत्मप्रवेशश्च प्रतिबिम्बवत् व्याकृते कार्ये उपलभ्यत्वम्। आत्मप्रवेशः प्रतिबिम्बवत्। कंद पूर्वं पूर्वपक्षिणा आक्षेपकेन प्रतिबिम्बवत् दर्पणे प्रतिबिम्बवत् प्रवेशः इति आक्षेपकेनापि उक्तं। प्रतिबिम्बप्रवेशवत् इति चेत् इति तृतीयपक्षः। प्रतिबिम्बप्रवेशवत् इति तृतीयपक्षः उक्तः, किन्तु तत्र आक्षेपकेन प्रवेशः यो उक्तः रूपान्तरं धृत्वा प्रवेशः। प्रतिबिम्बप्रवेशः इत्युक्ते स्वमुखं दर्पणं न प्रविशति, स्वमुखमेव साक्षात् दर्पणं न प्रविशति, मुखम् अन्यद् रूपं धृत्वा ಅಂದರೆ प्रतिबिम्बरूपं धृत्वा प्रतिबिम्बेन प्रविशति, स्वयं न प्रविशति। अत एव तत्र प्रवेशः न युज्यते इति तत्र निरस्तः, तत्र निरासितः। अत्र तु प्रतिबिम्बदृष्टान्तः आदीयते, प्रतिबिम्बदृष्टान्तः अत्र आदीयते, सिद्धान्तिना आदीयते। सिद्धान्ति प्रतिबिम्बदृष्टान्तम् आदत्ते। किमर्थम् इत्युक्ते आत्मप्रवेशः प्रतिबिम्बवत् व्याकृते कार्ये। प्रतिबिम्बवत् इत्युक्ते प्रतिबिम्ब उदाहरणं पूर्वं निरस्तं पुनरपि आनीतम्। अस्य अर्थः अन्यार्थेन स्वीकृतः। यस्मिन् अर्थे पूर्वपक्षिणा उक्तः तस्मिन् अर्थे न गृहीतः।
प्रतिबिम्बमित्युक्ते वास्तविकं मुखं रूपान्तरं धृत्वा प्रविशति इत्यर्थः। अत्र सिद्धान्तिना यथा प्रतिबिम्बदृष्टान्तः आदीयते तस्मिन्नेव अर्थे नादीयते, केवलं कल्पितत्वेन। तत्र दृश्यते तावदेव, न तु रूपान्तरेण भवति। तत्र ಅಂದರೆ तत्र मुखं अधुना स्पष्टं करोमि। दर्पणे स्वमुखं दृश्यते प्रतिबिम्बं, किन्तु प्रतिबिम्बस्य अर्थः कः? अर्थद्वयं। प्रथम अर्थः ममैव मुखं रूपान्तरं धृत्वा, रूपान्तरमित्युक्ते प्रतिच्छायां धृत्वा फोटोवत् चित्ररूपं धृत्वा दर्पणं प्रविशति इति एको अर्थः। द्वितीयस्तु स्वमुखम् अत्रैव अस्ति, न रूपान्तरं धारयति न दर्पणं प्रविशति, न रूपान्तरं धारयति न दर्पणं प्रविशति, केवलम् अत्रस्थमुखं तत्र पश्यत्येव तावत्। भेद अवगतः? प्रथमपक्षे रूपान्तरं धृत्वा रूपान्तरेण परिणम्य दर्पणं प्रविशति इति स पक्षः निरस्तः सिद्धान्तिनः। अधुना उच्यते रूपान्तरं न धारयति, अत्रैव न रूपान्तरं धारयति न दर्पणं प्रविशति, उभयमपि नास्ति। किन्तु तथापि प्रतिबिम्ब उदाहरणं, प्रतिबिम्बदृष्टान्तः किमर्थम् आदृतः इत्युक्ते केवलं तत्र दृश्यते। वयं दर्पणं गृहीत्वा स्वमुखस्य दर्शनाय दर्पणं पश्यामः। वयं दर्पणं किमर्थं पश्यामः? स्वमुखदर्शनाय, न तु स्वमुखं परिणामाय प्रवेशाय। स्वमुखस्य रूपान्तरपरिणामाय वा दर्पणे प्रवेशाय वा न दर्पणं न पश्यामः। न रूपान्तरं धारयति दर्पणं प्रविशति, किन्तु अत्रैव स्थित्वा स्वमुखं पश्यति। अत्रैव स्थितं मुखं साक्षात् द्रष्टुं न शक्नोति इति तत्र पश्यति, तावदेव। भेदावगतः? अष्टे, तत्र दर्शनायैव, न तु प्रवेशाय, न रूपान्तरधारणाय। तदेव तस्मिन्नेव रूपे तिष्ठति। मम मुखं यथावत् तिष्ठति, न प्रविशति, किन्तु तत्र द्रष्टुं शक्यते, तावदेव। पश्य नोडि, इदु आत्मप्रवेशश्च प्रतिबिम्बवत् व्याकृते कार्य उपलभ्यत्वं। प्रतिबिम्बवत् इत्युक्ते प्रतिबिम्बं केवलं दर्शनमेव, न प्रवेशः ಅಲ್ಲವೇ? ಸ್ವಾಮೀಜಿ ಹೇಳಿದ್ದಾರೆ ಈ ವಿಷಯವನ್ನು. ನಾನು ಹೇಳಿದ ಪಾಯಿಂಟ್ ಅಂದರೆ ರೂಪಾಂತರ ಧಾರಣಂ ನಾಸ್ತಿ ಪ್ರವೇಶೋಪಿ ನಾಸ್ತಿ. ಆಯಿತು, ನಾನೇ ಬರೆಯುತ್ತೇನೆ ಅಲ್ಲವೇ? ಸ್ವಲ್ಪ ನಾನೀಗ ಫುಟ್ ನೋಟ್ಸ್ನಲ್ಲಿ ಹಾಕಿಬಿಡ್ತೀನಿ. ಮತ್ತು ಈ ಆಡಿಯೋ ವಿಡಿಯೋದಲ್ಲಿ ಇರುತ್ತದೆ, ಬಟ್ ತಥಾಪಿ ವಿಸ್ಮರಾಮಿ, ಮತ್ತೆ ಯಾವಾಗ ಓದಿ ಕೇಳಿ ಎಲ್ಲ ಅಂದರೆ ತುಂಬ ಟೈಮ್ ತಗೊಳ್ತದೆ. ಈಗಲೇ ಸ್ವಲ್ಪ ಫ್ಯೂ ಸೆಕೆಂಡ್ಸ್ ತಗೊಳ್ತದೆ, ಬರೆದಿಡ್ತೀನಿ. ಅಂದರೆ ಅತ್ರ ಪ್ರತಿಬಿಂಬ दृष्टान्तग्रहणं न रूपांतर धारणाय न वा दर्पणे प्रवेशस्य सिद्धये, किन्तु अत्रैव स्थितस्य मुखस्य
ಸ್ಥಿತಸ್ಯ ಮುಖಸ್ಯ ದರ್ಪಣೆ ದರ್ಶನಾಯೈವ ದರ್ಶನ ಮಾತ್ರಾಯೈವ ದರ್ಶನಾಯೈವ ಇಷ್ಟೇ ಸಾಕ ದರ್ಶನಾಯೈವ ಅಷ್ಟೇ ಅಲ್ಲವೇ ಅಂದರೆ ಪೂರ್ವಂ ಉಕ್ತಃ ಪಕ್ಷಃ ರೂಪಾಂತರ ಪರಿವರ್ತನಂ ರೂಪಾಂತರ ಪರಿಣಾಮ ದರ್ಪಣೆ ಪ್ರವೇಶ ಅತ್ರ ನ ರೂಪಾಂತರ ಪರಿಣಾಮ ನ ದರ್ಪಣೆ ಪ್ರವೇಶ ಅಯ್ಯೋ ಇದೇನೇನೋ ಆಗ್ತಾ ಇದಪ್ಪ ರೂಪಾಂತರೇಣ ಪರಿಣಾಮಾಯ न वा दर्पणे प्रवेशस्य सिद्धये किंतु अत्रैव स्थितस्य मुखस्य दर्पणे दर्शनायैव अष्टे अग्रे गच्छामः सो उपलभ्यत्वम् ಈಗ ಏತದೇವ ಸಿದ್ಧಾಂತಸಮ್ಮತಃ ಅರ್ಥಃ ಪ್ರವೇಶಸ್ಯ ಅರ್ಥ ಅಷ್ಟೇ ಏತದೇವ ಕಿಂಚಿತ್ ವಿಸ್ತರೇಣ ಬ್ರೂತೆ ಸಿ ಪ್ರಾಗುತ್ಪತ್ತೇಃ ಅನುಪಲಬ್ಧಃ ಆತ್ಮ ಪಶ್ಚಾತ್ ಕಾರ್ಯೇ ಚ ಸೃಷ್ಟೇ ವ್ಯಾಕೃತೆ ಬುದ್ಧೇಃ ಸಿ ಪ್ರಾಗುತ್ಪತ್ತೇಃ ಅನುಪಲಬ್ಧಃ ಆತ್ಮ ಪ್ರಾಗುತ್ಪತ್ತೇಃ ಅಂತಃಕರಣಂ ನಾಸ್ತಿ ಅಜ್ಞಾನಿನೇ ಸಿ ಉಪಲಬ್ಧಿ ಕಸ್ಯಾರ್ಥಂ ಆತ್ಮೋಪಲಬ್ಧಿ ಅಜ್ಞಾನಿನೇ ಏವ ಅಜ್ಞಾನಿ ಅವ್ಯಕ್ತರೂಪ ಸುಷುಪ್ತೌ ಅವ್ಯಕ್ತೆ ಅಥವಾ ಸುಷುಪ್ತೌ ಆತ್ಮಾನಂ ದ್ರಷ್ಟುಂ ನ ಶಕ್ನೋತಿ ದ್ರಷ್ಟುಂ ನ ಶಕ್ನೋತಿ ಇತ್ಯುಕ್ತೆ ಆತ್ಮಗತ ಅವಿದ್ಯಾಂ ಭ್ರಾಂತಿ ಜಾಗೃತಿ ಅಸ್ತಿ ಅಂತಃಕರಣಂ ಜಾಗೃದವಸ್ಥಾಯಾಮ್ ಅಸ್ತಿ ಜಾಗೃದವಸ್ಥಾಯಾಮ್ ಅಂತಃಕರಣ ಅಸ್ತಿ ಅಂತಃಕರಣೇನ ವಿವೇಕಂ ಕೃತ್ವಾ ಜಾನಾತಿ ಅತ ಏವ ಪ್ರಾಗುತ್ಪತ್ತೇಃ ಅನುಪಲಬ್ಧಃ ಆತ್ಮ प्रागुप्तत्वेः आत्मा स्वतः सिद्धः अद्वितीय अस्ति सृष्टेः पूर्वं किन्तु अत्र प्रपञ्चकाले सृष्टिकाले अज्ञानी आत्मानं न द्रष्टुं शक्नोति प्रागुत्पत्ते इत्युक्ते सुषुप्तौ सृष्टेः पूर्वम् अद्वितीय आत्मा अस्ति किन्तु तत्र अज्ञानी जीवो नास्ति ज्ञानमपि ज्ञानस्यापि अवकाशो नास्ति अज्ञानं नास्ति ज्ञानं नास्ति उभयमपि नास्ति किंतु जागृत अवस्थायां सृष्टेरनन्तरं जागृत अवस्थायां भ्रम अस्ति जीवभावो अस्ति जीवभावस्य अपनयाय किं कार्यं केवलं सुषुप्तिगमनेन ज्ञानं जायते किं केवलं सुषुप्तिगमनेन भ्रान्तेः अपोहो न भवति अतएव अत्रैव विवेकं कृत्वा भ्रान्तिः अपनेतव्या अत्रैव जाग्रत्येव विवेकं कृत्वा भ्रान्तिरपनेतव्या सुषुप्तौ भ्रान्तिर्नास्ति तस्य अपनयोपि अनपेक्षितः ब्रह्मैव अस्ति प्रागुत्पत्तेः अनुपलब्धः आत्मा पश्चात् कार्ये च सृष्टे व्याकृते पश्चात् कार्ये च सृष्टे व्याकृते ಅಂದರೆ सृष्टे कार्ये व्याकृते बुद्धेः अन्तरुपलभ्यमानः बुद्धेरन्तरित्युक्ते अन्तः इत्युक्ते ಒಳಗೆ उपलभ्यमानः सूर्यादि प्रतिबिम्बवत् जलादौ कार्ये सृष्ट्वा प्रविष्ट इव लक्ष्यमाणः सी जलादि कार्ये नो जलादौ सूर्यः प्रविष्टवत् उपलभ्यते प्रविष्ट इति वस्तुतः न मन्तव्यः यदि प्रविष्ट शब्दः यत् उपनिषदि उच्यते तस्य अर्थः प्रविष्ट इव लक्ष्यमाणः इति अवगन्तव्यं सी प्रविष्ट इव लक्ष्यमाणः निर्दिष्टये स एष इह प्रविष्टः सी स एष इह प्रविष्टः ಎನ್ನುವುದು प्रविष्ट इव लक्ष्यमाणः ಇಲ್ಲಿ ನೋಡಿ ಅದನ್ನು ನಾನು ಬೋಲ್ಡ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀನಿ
ಪ್ರವಿಷ್ಟ ಅಂದರೆ ತತ್ರ ದರ್ಪಣೆ ಲಕ್ಷ್ಯಮಾಣಃ ಇತ್ಯುಕ್ತೆ ದೃಶ್ಯಮಾನಃ ಕಥಂ ಪ್ರವಿಷ್ಟ ಇವ ಪ್ರವೇಶಶಬ್ದः किमर्थः तत्र दृश्यते इति दृश्यत्वाय प्रवेशशब्दः उपलभ्यत्वाय प्रवेशशब्दः अल्लवे नो दृश्यत्वाय प्रवेशशब्दः ಈಗ ಹೀಗೆ ಹೇಳಿಬಿಟ್ರೆ ಸ್ಪಷ್ಟವಾಗ್ತದೆ. ಅದೇ ಮೊದಲೇ ಹೇಳಿದ್ದೀನಿ ದರ್ಶನಾಯ ಎಂದು ಇನ್ಯಾಕೆ ಅಲ್ಲವೇ ದರ್ಶನಾಯ ಇವ ಪ್ರವೇಶ ಶಬ್ದ ಅಷ್ಟೇ ಹೊರತು ವಸ್ತುತಃ ಪ್ರವೇಶ ಇತಿ ನಾರ್ಥಃ ಅತಏವ ನಿರ್ದಿಶ್ಯತೆ ಸಯೇಷ ಇಹ ಪ್ರವಿಷ್ಟಃ ಸಯೇಷ ಇಹ ಪ್ರವಿಷ್ಟಃ ಇತಿ ಅಸ್ಮಿನ್ ಮಂತ್ರೆ ಉಕ್ತಂ किन्तु तैत्तरीये अन्यत्र अस्ति तत् सृष्ट्वा तदेवानुप्राविशत् इति ऐतरेयेऽपि पुनरुच्यते स एतमेव सीमानं विदार्य एतया द्वारा प्रापद्यत इति ऐतरेये उक्तं तैत्तरेये उक्तम् अत्राप्युक्तं पुनरपि अन्यत्र छान्दोग्येऽपि उक्तं सेयन् देवता ऐक्षतः छान्दोग्ये सेयन् देवता ऐक्षता ಸೇಯನ್ ದೇವತಾ ಐಕ್ಷತ ಮತ್ತು ಹಂತ ಅಹಮಿಮಾಸ್ತಿಸ್ರೋ ದೇವತಾ ಓ ಅಹಂ ಇಮಾಸ್ತಿಸ್ರೋ ತಿಸ್ರೋ ದೇವತಾ ಇತ್ಯುಕ್ತೆ ಪಂಚಭೂತೇಷು ಭೂತತ್ರಯಂ ಪೃಥ್ವಿ ಆಪಃ ಅಗ್ನಿಶ್ಚ ಪೃಥ್ವಿ ಆಪಃ ಅಗ್ನಿಃ ಇತಿ ದೇವತಾತ್ರಯಂ ಸ್ವಯಂ तट आत्मा सद्रूप आत्मा सृष्टेः पूर्वं सन्मात्रम् आसीत् दट् सन्मात्रं चिन्मात्रम् आत्मा सृष्टिकाले किं करोति संकल्पं कृत्वा भूतत्रयं सृजति पृथिवी आपः अग्निः सृष्ट्वा सि हन्ता अहमिमास्तिस्रो देवता ओ अधुना अहं देवतात्रयमभूवम् देवतात्रयमभूवम् अनेन जीवेन आत्मना अनुप्रविश्य अस्मि आसु देवतासु अहम् अनेन आत्मना प्रविशामि देवता अनेन जीवन आत्मना प्रविश्य नामरूपे व्याकरवाणी इति मन्यते इत्येवमादिभिः न तु इतु प्रविष्ट इव इत्येव मन्तव्यम् एतावत्पर्यन्तं यदुक्तं तस्य तात्पर्यं किं प्रविष्टवत् न तु वस्तुतः प्रविष्टः प्रविष्टवत् इत्युक्ते कस्मिन् अर्थे वत् इति दर्शनार्थं प्रविष्टवत् लक्ष्यमाणः उक्तं खलु प्रविष्ट इव लक्ष्यमाणः प्रविष्ट इव दृश्यते तावत् दर्शनार्थमेव प्रविष्टवत् उच्यते प्रविष्टवत् दृश्यते दर्शनमेव न तु वस्तुतः एव प्रवेशः न मन्तव्यः अनन्तरवाक्ये उच्यते न तु सर्वगतस्य निरवयवस्य पश्य एकंदरे वस्तुतः प्रवेशः न युज्यते कथं निरवयवस्य दिग्देशान्तर दिग्देशकालान्तर अपक्रमण प्राप्ति लक्षणः प्रवेशः कदाचिदपि उपपद्यते वस्तुतः प्रवेशः कथं भवति दिग्देशकालान्तर अपक्रमण अंद्रेनु दिगंतर एकस्यां दिशि वर्तमानः दिगंतरं गच्छति अंद्रे एकं दिशा एकस्मात् एकस्याः दिशायाः अपक्रम्य दिशान्तरं गच्छति दिगंतरं गच्छति अथवा किमुच्यते दिग्देश देशात् अपक्रम्य देशान्तरं गच्छति एवं किल कालात् अपक्रम्य कालान्तरं गच्छति अतएव दिक् देश कालांतर अंतर इत्युक्ते अन्यः दिग्देश कालांतर इत्युक्ते अन्य दिक् अन्य देश अन्य काल अपक्रमण अंद्रे एकं देशं एकं कालम् एकं दिक् अपक्रम्य अपक्रमण प्राप्ति लक्षणः
ಅಂದರೆ ಅಪಕ್ರಮಮಿತಿ ದೂರಂಗತ್ವ, ಅಪಕ್ರಮಣಮಿತಿ ದೂರಂಗಮನಂ. ಏಕಸ್ಮಾತ್ ಅಂದರೆ ದೇಶ ದಿಕ್ ಕಾಲಾದಿಭ್ಯ ಏಕಸ್ಮಾತ್ ಅಪಗಮ್ಯ ಅನ್ಯತ್ರ ಗಚ್ಚತಿ. ಪ್ರಾಪ್ತಿಲಕ್ಷಣ ಅಂದ್ರೇನು? ದಿಗ್ದೇಶ ಕಾಲಾಂತರ ಅಪಕ್ರಮಣ ಪ್ರಾಪ್ತಿಲಕ್ಷಣ. ಪ್ರಾಪ್ತಿಲಕ್ಷಣ ಅಂದರೆ ಅನ್ಯದೇಶಂ ಅನ್ಯಕಾಲಂ ಪ್ರಾಪ್ನೋತಿ ತಾದೃಶ ಪ್ರವೇಶ ಕದಾಚಿದಪಿ ನೋಪಪದ್ಯತೆ. ಅಂದರೆ ಪ್ರವೇಶಸ್ಯ ಅಕ್ಷರಾರ್ಥ ಏವಂ. ಈದೃಶ ಅಂದರೆ ದೇಶಾಂತರ ಕಾಲಾಂತರ ದಿಗಂತರ ಗಮನಂ. ತಾದೃಶ ಪ್ರವೇಶ ನ ಕದಾಚಿತ್ ಉಪಪದ್ಯತೆ. ಕಸ್ಯ? ನಿರವಯವಸ್ಯ. ನಿರವಯವಸ್ಯ ದಿಗ್ ನ ಭವತಿ. ನಿರವಯಸ್ಯ ಏಕಸ್ಮಿನ್ ದೇಶೇನ ಭವತಿ, ದೇಶಾಂತರಂ ಕಥಂ ಗಚ್ಚತಿ. ಏಕಸ್ಮಿನ್ ಕಾಲೇನ ಭವತಿ, ಕಾಲಾಂತರಂ ಕಥಂ ಗಚ್ಚತಿ. ದಿಗ್ದೇಶಾಂತರ ಕಾಲಾಂತರ ಗಮನಮೇವ ಪ್ರವೇಶೋ ನಾಮ. ಅತಯವ ತಾದೃಶ ಪ್ರವೇಶ ನಿರವಯವಸ್ಯ ವಸ್ತುತಃ ನೋಪಪದ್ಯತೆ. ತರ್ಹಿ ನಿರವಯವಂ ಸಚ್ಚಿದಾನಂದಂ ಬ್ರಹ್ಮ ಸೃಷ್ಟೌ ಪ್ರವಿಷ್ಟಮಿತ್ಯುಕ್ತೆ ತತ್ರ ಉಪಲಭ್ಯತೆ ತಾವದೇವ. ನ ಚ ಪರಾತ್ ಆತ್ಮನೋ ಅನ್ಯೋ ಅಸ್ತಿ ದ್ರಷ್ಟಾ. ಅತ್ರ ಜಗತಿ ಅಪಿ ಯತ್ ಜೀವಭಾವೇನ ಅಹಂ ಪಶ್ಯಾಮಿ ದ್ರಷ್ಟಾಮಿ ಅಹಂ ಪಶ್ಯಾಮಿ ಶೃಣೋಮಿ ಜಾನಾಮಿ ಇತಿ ಅಸ್ತಿ. ಅತ್ರ ದ್ವಿತೀಯ ದ್ರಷ್ಟಾ ನಾಸ್ತಿ. ಸ ಏವ ಆತ್ಮ ಜೀವರೂಪೇಣ ಪಶ್ಯತಿ. ಅತ್ರ ಪಶ್ಯ ಅದ್ವೈತ ಸ್ಪಷ್ಟತೆಯ. ಪ್ರವೇಶಶ್ರುತೌ ಅದ್ವೈತ ಏವ ಅಸ್ತಿ. ದ್ವೈತಿನಃ ವಿಶಿಷ್ಟಾದ್ವೈತಿನಃ ಕಿಂ ವದಂತಿ ಇತಿ ಅಹಂ ಸ್ಪಷ್ಟತೆಯ ನ ಜಾನೆ. ತೇಷಾಂ ಗ್ರಂಥಃ ಪುನರಪಿ ಅವಲೋಕನೀಯಃ. ತತ್ರ ವಿಶಿಷ್ಟಾದ್ವೈತಿನೋ ಮನ್ಯಂತೆ ಜೀವಃ ಪಶ್ಯತಿ ಪ್ರಪಂಚ ಪದಾರ್ಥಾನ್ ಕಿಂತು ಈಶ್ವರಃ ಅಂತರ್ಯಾಮಿ ರೂಪೇಣ ತಿಷ್ಠತಿ. ತೇನ ಅಂತರ್ಯಾಮಿ ದರ್ಶನಂ ಸಾಕ್ಷಿರೂಪೇಣ ದರ್ಶನಂ ಅನ್ಯತ್, ಜೀವಸ್ಯ ದರ್ಶನಂ ಅನ್ಯತ್. ತತ್ರ ಉಭೌ ದ್ರಷ್ಟಾರೌ ಭವತಃ ತೇಷಾಂ ಪಕ್ಷೆ. ಅಂದರೆ ಏಕಸ್ಮಿನ್ ಆತ್ಮನಿ ಉಭಯ ದ್ರಷ್ಟೃತ್ವಂ ಅಂಗೀಕುರ್ವಂತಿ ವಿಶಿಷ್ಟಾದ್ವೈತಿನಃ. ಆತ್ಮಾನೌ ಪೃಥಕೇವ ಭವತಃ ಇತಿ ದ್ವೈತಿನಃ. ದ್ವೈತಿನಸ್ತು ಸ್ಪಷ್ಟಂ. ಸ ಆತ್ಮ ಅನ್ಯಃ ಸೃಷ್ಟೇಃ ಪೂರ್ವಂ ವಿದ್ಯಮಾನಃ ಆತ್ಮ ಏಕಃ, ಜೀವಃ ಅನ್ಯಃ. ಜೀವಃ ಏಕದ್ರಷ್ಟ ಕಿಂತು ಅತ್ರ ಉಪನಿಷತ್ ಮನ್ಯ ನಾನ್ಯೋ ಅಥೋ ಅಸ್ತಿ ದ್ರಷ್ಟೃ. ಬೃಹದಾರಣ್ಯಕಂ ಅಗ್ರೆ ವಕ್ಷತಿ. ಕಿಂ ವಕ್ಷತಿ? ಯೋ ಸೃಷ್ಟಿಕರ್ತ ಸ ಏವ ಅತ್ರ ದ್ರಷ್ಟ. ಇಂದ್ರಿಯೈಃ ಮನಸಾ ಚ ಯೋ ಜಗತ್ ಪಶ್ಯತಿ ಜಾನಾತಿ, ಅಹಂ ಪಶ್ಯಾಮಿ ಅಹಂ ಶೃಣೋಮಿ ಅಹಂ ಜಾನಾಮಿ ಇತಿ ಏತತ್ ಅನುಭವೋ ಅಸ್ತಿ. ಸ ಅನುಭವ ಏವ ಬ್ರಹ್ಮ. ಸೃಷ್ಟೇಃ ಪೂರ್ವಂ ವಿದ್ಯಮಾನಂ ಚೈತನ್ಯಂ ಸಾಕ್ಷಿ ಸ ಏವ ಅಧುನಾ ಜೀವರೂಪೇಣ ತಿಷ್ಠತಿ. ಅಥವಾ ಜೀವರೂಪೇ ಯತ್ ಚೈತನ್ಯಂ ಅನುಭೂಯತೆ ತದ್ ಬ್ರಹ್ಮೈವ. ಏತೆ ಮನ್ಯಂತೆ ದ್ರಷ್ಟಾಶ್ರೋತ ಚೈತನ್ಯರೂಪಃ ಅನ್ಯಃ, ಸ ಅಂತರ್ಯಾಮಿ ರೂಪ ಅನ್ಯಃ. ತತ್ರ ಚೈತನ್ಯೇ ದ್ವಯಂ ಕುರ್ವಂತಿ, ದ್ವೈತಂ ಕುರ್ವಂತಿ. ಚೈತನ್ಯ ದ್ವಯಂ ಕಥಂ ಭವತಿ? ಅನುಭವೇ ಏಕಮೇವ ಚೈತನ್ಯಂ. ಚೈತನ್ಯದ್ವಯಂ ಕೇನಚಿತ್ ಅನುಭೂತಂ ಕಿಂ? ಏಕಂ ದೀಪಂ ಅನ್ಯಂ ದೀಪಂ ಪ್ರಕಾಶಯತಿ. ಏಕಂ ಚೈತನ್ಯಂ ಅನ್ಯಂ ಚೈತನ್ಯಂ ಜಾನಾತಿ. ಚೈತನ್ಯಂ ತು ಜಡಂ ಪ್ರಕಾಶಯತಿ, ಚೈತನ್ಯಂ ಕಥಂ ಜಾನಾತಿ? ಚೈತನ್ಯಂ ಅಂತರ್ಯಾಮಿ ಆತ್ಮ ಏಕಃ, ಜೀವಾತ್ಮ ದ್ವಿತೀಯಃ ಇತಿ ದ್ವೈತಿಭಿಃ ವಿಶಿಷ್ಟಾದ್ವೈತಿಭಿರಪಿ ಅಂಗೀಕೃತಂ, ಅನ್ಯೈರಪಿ ಸರ್ವೈರಪಿ. ತತ್ರ ಪ್ರಶ್ನೋ ಜಾಯತೆ, ಆತ್ಮ ಮಮ ಸಾಕ್ಷಿ ಇತಿ ಕೋ ಜಾನಾತ್? ಜೀವಃ ಜೀವಾತ್ಮ ಪರಮಾತ್ಮಾನಂ ಜಾನಾತಿ, ಪರಮಾತ್ಮ ವಾ ಜೀವಾತ್ಮಾನಂ ಜಾನಾತಿ. ಕತರಃ ಆತ್ಮ ಕತರಂ ಆತ್ಮಾನಂ ಜಾನಾತಿ? ಅಸ್ಯ ಪ್ರಶ್ನಸ್ಯ ಕಿಮುತ್ತರಂ? ಜೀವಃ ಚೈತನ್ಯಾತ್ಮ, ಚೈತನ್ಯಾತ್ಮ ಆತ್ಮಾನಂ ಜಾನಾತಿ ಕಿಂ? ಮಮ ಅಂತರ್ಯಾಮಿ ಆತ್ಮ ಅಸ್ತಿ ಇತಿ. ಮಮ ಆತ್ಮ ಅಸ್ತಿ ಇತ್ಯುಕ್ತೆ ಅಹಮಾತ್ಮ ಮಮ ಆತ್ಮ ಇತಿ ಆತ್ಮದ್ವಯಮಸ್ತಿ ಕಿಂ? అంటే చైతన్యద్వయమస్తి కిం? ఏకం చైతన్యం అన్యత్ చైతన్యం జానాతి? తన్న యుజ్యతే ఏకమేవ చైతన్యం. అత్ర పశ్య. అత ఏవ ఆత్మనో అన్యో అస్తి న చ పరాదాత్మనో అన్యస్తి ద్రష్ట. అల్లవే? అన్యో అస్తి ద్రష్ట, నాణ్యదతోస్తి ద్రష్టృ, నాణ్యదతోస్తి శ్రోతృ ఇత్యాది శ్రుతే ఇత్యవోచామ ಇತಿ ಪೂರ್ವಮೇವ ಮುಕ್ತಮಸ್ಮಾಭಿಃ. ಆಯಿತಾ?
ಮುಂದಿಂದು ಹೇಳುವುದ ಉಪಲಬ್ಧ್ಯರ್ಥತ್ವ ಅತ್ರಾಪಿ ಸ್ಪಷ್ಟಂ ಕರೋತಿ ಆಗಾಮಿ ಭಾಷ್ಯಭಾಗೆ ಉಪಲಬ್ಧ್ಯ ಉತ್ತರಭಾಷ್ಯಭಾಗೆ ಉಪಲಬ್ಧ್ಯರ್ಥತ್ವಂ ಪ್ರವೇಶವಾಕ್ಯ ಆನಯನಂ ಸ್ಪಷ್ಟಂ. ಸಿ ಪ್ರವೇಶವಾಕ್ಯಸ್ಯ ಆನಯನಂ ಅತ್ರೈವ ಆತ್ಮ ಉಪಲಭ್ಯತೆ ಸೃಷ್ಟೇಃ ಪೂರ್ವಮಾಸೀತ್ ಅಧುನಾ ದೂರಂ ಗಚ್ಚತಿ ಇತಿ ನಾರ್ಥಃ. ಸೃಷ್ಟೇಃ ಪೂರ್ವಂ ಚೈತನ್ಯ ಆತ್ಮ ಆಸೀತ್ ಅಧುನಾ ಅಹಂ ಚೈತನ್ಯಾತ್ ದೂರಮಪಗತೋಸ್ಮಿ ಇತಿ ನಾರ್ಥಃ. ಅಧುನಾಪಿ ಅತ್ರೈವ ಚೈತನ್ಯ ಆತ್ಮ ಅಸ್ತಿ. ಯಥಾ ಜಲಾತ್ ತರಂಗಃ ಉತ್ಪದ್ಯತೆ ತರಂಗಸ್ವರೂಪೇಪಿ ಜಲಮೇವ ತಿಷ್ಠತಿ. ತರಂಗರೂಪೇಣಾಪಿ ಜಲಮೇವ ತಿಷ್ಠತಿ. ಜಲಾತ್ ತರಂಗಂ ದೂರಂ ನಾಪಗತಂ ಸಿತ್ ಜಲಂ ತರಂಗಂ ಸೃಷ್ಟ್ವಾ ತತ್ ಪ್ರವಿಶತಿ ಇತ್ಯುಕ್ತೆ ಕೋರ್ಥಃ. ಆದೌ ತರಂಗಂ ಸೃಜತಿ ಅನಂತರಂ ತರಂಗೆ ಪ್ರವಿಶತಿ ಇತಿ ನಾರ್ಥಃ. ಕಾಲಕ್ರಮೋ ನಾಸ್ತಿ. ಕಾಲಕ್ರಮೋ ನಾಸ್ತಿ. ಆದೌ ಸೃಷ್ಟಂ ಅನಂತರಂ ಪ್ರವಿಷ್ಟಮಿತಿ. ತರಂಗಸ್ಯ ಸ್ವರೂಪರೂಪೇಣ ಅಧುನಾಪಿ ಅಸ್ತಿ ಪೂರ್ವಮಪಿ ಆಸೀತ್ ಅಧುನಾಪಿ ಅಸ್ತಿ ಸದಾ ಜಲಸ್ವರೂಪೇಣ ಅಸ್ತಿ ಇತ್ಯರ್ಥಃ. ತರ್ಹಿ ಜಗತಿ ಅಸ್ತಿ ಇತ್ಯುಕ್ತೆ ಅಂತಃಕರಣ ಹೃದಯೇ ಸರ್ವ ಅನುಭವೇಷು ಸರ್ವ ಪ್ರತ್ಯಯ ಅನುಭವೇಷು ಆತ್ಮ ಅಸ್ತಿ. ಯೋ ಅನುಭವಃ ಭ್ರಾಂತ್ಯನುಭವಃ ಅಸ್ತಿ. ಭ್ರಾಂತ್ಯನುಭವಸ್ಯ ಅನ್ವೇಷಣೇನ ಭ್ರಾಂತ್ಯನುಭವಸ್ಯ ಮೂಲೆ ಏವ ಬ್ರಹ್ಮ ಸಿದ್ಧ್ಯತಿ. ಉಪಲಬ್ಧ್ಯರ್ಥತ್ವಾಚ್ಚ ಸೃಷ್ಟಿಪ್ರವೇಶಸ್ಥಿತ್ಯ ಸ್ಥಿತಿ ಅಪ್ಯಯವಾಕ್ಯಾನಾಂ ಅತ್ರ ಸ್ಪಷ್ಟ. ಸೃಷ್ಟಿವಾಕ್ಯಂ సృష్టి ప్రవేశ స్థితి అప్య అంటే సృష్టి స్థితిలయ వాక్యాన్ని ప్రవేశ వాక్యాన్ని. సృష్టి స్థితిలయ వాక్యానాం తాత్పర్యం ప్రవేశస్య వాక్యస్య తాత్పర్యమపి ఉపలబ్ధ్యర్థమేవ. ఉపలబ్ధి కిమర్థం? ఉపలబ్ధి ఇత్యుక్తే జ్ఞానం. ఉపలబ్ಧಿ ಇತ್ಯುಕ್ತೆ ಜ್ಞಾನಂ ಅಂದರೆ ಆತ್ಮನಃ ಜ್ಞಾನಾಯ. ಜ್ಞಾನಂ ಕಿಮರ್ಥಂ? ಉಪಲಬ್ಧೇಃ ಪುರುಷಾರ್ಥತ್ವ ಶ್ರವಣಾತ್. ಜ್ಞಾನಮೇ ಪುರುಷಾರ್ಥತ್ವ. ಜ್ಞಾನಂ ಜ್ಞಾನೇನ ಪುರುಷಾರ್ಥಂ ಪ್ರಾಪ್ಯತೆ ಇತಿ ಶ್ರೂಯತೆ. ಉಪಲಬ್ಧೇಃ ಇತ್ಯುಕ್ತೆ ಜ್ಞಾನಸ್ಯ. ಜ್ಞಾನಸ್ಯ ಪುರುಷಾರ್ಥತ್ವ ಶ್ರವಣಾತ್ ಆತ್ಮಾನಮೇವ ಅವೇ. ಕಥಂ ಅಸಿ ಆತ್ಮಜ್ಞಾನೇನ ಪುರುಷಾರ್ಥಂ ಸಿದ್ಧ್ಯತಿ ಇತಿ ಕುತ್ರ ಅಸ್ತಿ? ಶ್ರವಣಮಿತ್ಯುಕ್ತೆ ಶ್ರುತೌ ಅಸ್ತಿ ಇತಿ. ಕುತ್ರೋಪದಿಷ್ಟಮಸ್ತಿ ತತ್ ಇತ್ಯುಕ್ತೆ ಆತ್ಮಾನಮೇವ ಅವೇತ್ ತಸ್ಮಾತ್ ತತ್ ಸರ್ವಮಭವತ್. ಅಗ್ರೆ ವಕ್ಷತೆ ದಶಮಮಂತ್ರೆ ಆತ್ಮಾನಮೇವ ಅವೇತ್ ಸ್ವಯಂ ಆತ್ಮಾನಂ ಜಾನಾತಿ ಸರ್ವಜ್ಞೋ ಭವತಿ. ಆತ್ಮಾನಮೇವ ಅವೇತ್ ತಸ್ಮಾತ್ ತತ್ ಸರ್ವಮಭವತ್ इति दशममन्त्रे आगामि मन्त्रे आयाति. ब्रह्मविदाप्नोति परं यो आत्मानं ब्रह्म जानाति स परं प्राप्नोति. परं पुरुषार्थं परपूर्णत्वं प्राप्नोति. स यो ह वै तत् परमं ब्रह्मवेद. मुण्डकं तैत्तरीयमभूत् मुण्डकं. स यो ह वै तत् परमं ब्रह्मवेद. यः परमं ब्रह्म जानाति स ब्रह्मैव भवति. आचार्यवान् पुरुषो वेद तस्यत आचार्यवान् इत्युक्ते आचार्येण उपदिष्टः पुरुषः आत्मानं जानाति. ज्ञानानन्तरं किं भवति? न किमपि भवति, ब्रह्मैव प्राप्नोति. तस्य तावदेव चिरं यावन्न विमोक्षे अथ सम्पत्स्ये. तत् पूर्णं वाक्यं पठामि. तस्य तावदेव चिरं यावन्न विमोक्षे अथ सम्पत्स्ये. अद् लिटिल कांट्रोवर्शियल श्लोक. तत् वाक्यम् अनन्तरं वक्ष्यामि. ಆತ್ಮನನ್ನು ತಿಳ್ಕೊಂಡರೆ ಆತ್ಮಜ್ಞಾನೇನ ತಾವದೇವ ವಿಳಂಬ. ಚಿರಂ ಇತ್ಯುಕ್ತೆ ವಿಳಂಬ. ತಾವಾನೇವ ವಿಳಂಬ ಯಾವತ್ ದೇಹಂ ನ ಪತತಿ. ಸಿ ತಸ್ಯ ತಾವದೇವ ಚಿರಂ ಯಾವನ್ನ ವಿಮೋಕ್ಷೆ. ವಿಮೋಕ್ಷಣಮಿತ್ಯುಕ್ತೆ ದೇಹಪರಿತ್ಯಾಗಃ. ಯಾವತ್ ಕಾಲಂ ಅಹಂ ದೇಹಪರಿತ್ಯಾಗಂ ನ ಕರೋಮಿ ತಾವದೇವ ವಿಳಂಬಃ. ಯದಾ ದೇಹಂ ಪರಿತ್ಯಜಾಮಿ ತದಾ ಆತ್ಮಾನಂ ಪ್ರಾಪ್ನೋಮಿ इति. तस्य तावदेव चिरं यावन्न विमोक्षे अथ सम्पत्स्ये. अथ इत्युक्ते अनन्तरं यदा देहं त्यजामि तदा आत्मानमेव प्रतिपद्येय सम्पद्येय इति इत्यादि श्रुतिभ्यः. ततः ततो मां तत्त्वतो ज्ञात्वा विशते. तदनन्तरं गीतापि ब्रूते. ततो मां तत्त्वतो ज्ञात्वा आत्मानं ज्ञात्वा ज्ञानेनैव प्रविशति. ज्ञानप्रवेशयोः भेदो नास्ति.
ಸಿ ಜ್ಞಾತ್ವಾ ವಿಶತೆ ತದನಂತರಂ ಇತ್ಯಸ್ತಿ. ಅನಂತರಂ ಇತ್ಯುಕ್ತೆ ಪೂರ್ವಂ ಪ್ರವಿಶತಿ ಅನಂತರಂ ಜಾನಾತಿ ಪೂರ್ವಂ ಜಾನಾತಿ ಅನಂತರಂ ಪ್ರವಿಶತಿ ಇತಿ ನಾರ್ಥಃ ಸಮಯೋಜಾತಃ. ಇದು ಸಮಾಪಯಾಮಿ. ಅಂದರೆ ಪ್ರವೇಶ ಅನಂತರಂ ಶಬ್ದಸ್ಯ ಅರ್ಥಃ ಅಂತರಂ ನಾಸ್ತಿ ಇತಿ. ಅಂತರಂ ನಾಸ್ತಿ. ಅಂತರಂ ನಾಸ್ತಿ ಇತ್ಯುಕ್ತೆ ಅಸ್ಯ ಅರ್ಥಂ ಭಾಷ್ಯಕಾರಃ ಏವಂ ಕರೋತಿ, ಜ್ಞಾನೇನೈವ ಪ್ರವೇಶಃ. ಸಿ ಜ್ಞಾತ್ವಾ ಪ್ರವಿಶತಿ ಇತ್ಯುಕ್ತೆ ಜ್ಞಾನಮೇವ ಪ್ರವೇಶಃ. ತತ್ ಅನಂತರಂ ಇತ್ಯುಕ್ತೆ ಅಂತರಂ ವಿನಾ. ಅಂತರಂ ನಾಸ್ತಿ ಜ್ಞಾನೇನೈವ ಪ್ರವಿಶತಿ. ಜ್ಞಾನಪ್ರವೇಶಯೋಃ ಮಧ್ಯೆ ಆಂತರ್ಯನ್ ಅಂತರಂ ನಾಸ್ತಿ. ತದನಂತರಂ ಅಸ್ತು ತತ್ ಶ್ಲೋಕವಾಕ್ಯಂ ಶ್ಲೋಕಾರ್ಥಂ ಅನಂತರಂ ವಕ್ಷ್ಯಾಮಿ. ఇంకోటి తద్యగ్రం సర్వవిద్యానాం ప్రాప్యతే అమృతం తతః మనుస్మృతౌ అస్తి. తద్ అగ్రం సర్వవిద్యానాం ప్రాప్యతే అమృతం తతః. తత్ సర్వవిద్యానాం అగ్రం ఆత్మజ్ఞానం. అగ్రం ఇత్యుక్తే శ్రేష్టం జ్ఞానం. తత్ తతః అమృతం ప్రాప్యతే. తత్ జ్ఞానేన అమృతం ప్రాప్యతే ఇతి మనురపి వేదాంతం బ్రూతే ఇత్యాది స్మృతిభ్యశ్చ భేదదర్శన అపవాదాచ్చ. ಇನ್ನೊಂದು ಸ ಸ ಸ ಆತ್ಮ ಅನ್ಯಃ ಅತ್ರ ಆತ್ಮ ಅನ್ಯಃ ಇತಿ ಭೇದದರ್ಶನಸ್ಯ ಅಪನಯಾಯ ಉಪದಿಶ್ಯತೆ. ಪ್ರವೇಶಸ್ಯ ತಾತ್ಪರ್ಯಂ ಭೇದದರ್ಶನಸ್ಯ ಅಪವಾದಃ. ಸೃಷ್ಟ್ಯಾದಿವಾಕ್ಯಾನಾಂ ಆತ್ಮೈಕತ್ವದರ್ಶನಾರ್ಥತ್ವ ಉಪಪತ್ತಿಃ. ತಸ್ಮಾತ್ ಕಾರ್ಯಸ್ಥಸ್ಯ ಉಪಲಭ್ಯತ್ವಮೇವ ಪ್ರವೇಶಃ. ಅತ್ರ ಉಪಲಬ್ಧಿರೇವ ಪ್ರವೇಶಸ್ಯ ಅರ್ಥಃ ನ ತು ವಸ್ತುತಃ ಪ್ರವೇಶಃ ಇತಿ ಉಪಚರ್ಯತೆ ಇತಿ ಪ್ರವೇಶಚರ್ಚಾ ಸಮಾಪ್ತಾ. ಅಥ ಮಂತ್ರಾರ್ಥಃ ಉಚ್ಯತೆ. ಓಕೆ. ಓಂ ಶಾಂತಿ ಶಾಂತಿ ಶಾಂತಿ. ಹರಿ ಓಂ ಶ್ರೀ ಗುರುಭ್ಯೋ ನಮಃ. ಹರಿ ಓಂ ತತ್ಸತ್. ಎಲ್ಲಿದೆಪ್ಪ? ಹೌದು. ಅರ್ಥ ಪರ ಎರಡೂ ಒಂದೇ. ಅಂದರೆ ದರ್ಶನಾರ್ಥತ್ವಂ ದರ್ಶನ ಪರತ್ವಂ. ಅದು ಅನಾವಶ್ಯಕ ಪುನರುಕ್ತಿ. ಉಭಯೋರಪಿ ಏಕೆ. ಅರ್ಥತ್ವಂ ಅರ್ಥ ಇತ್ಯುಕ್ತೆ ಪ್ರಯೋಜನಂ, ಪರ ಇತ್ಯುಕ್ತೆ ಪ್ರಯೋಜನಮೇವ. ಸಿ ತದರ್ಥಂ ತತ್ಪರಃ, ತದರ್ಥಃ ತತ್ಪರಃ ಇತ್ಯುಕ್ತೆ ಉಭಯೋರಪಿ ಏಕ ಏವ ಅರ್ಥ. ಅತಏವ ತದನಾವಶ್ಯಕಮಿತಿ ಪುನರುಕ್ತಿರಿತಿ ಅಪನೀತಂ ಶ್ರೀಚರಣೆ. ದರ್ಶನಾರ್ಥತ್ವ ಅಸ್ತು ನಾಮ. ಆಯ್ತಾ? ಮುಂದಿಂದು ನಾಳೆ ಹೇಳೋಣ. ಆಯಿತು. ಓಕೆ. ನಾಳೆ ಬಿಡೋಣ, ಅಥವಾ ಒಂದು ಅನಂತರ ಈವ್ನಿಂಗ್ ಆದರೂ ಮಾಡ್ಬೋದು. ಎನಿ ಟೈಮ್. ಇವತ್ತು ಶಂಕರ ಜಯಂತಿ ನಮ್ಮದು. ಇವತ್ತು ಒಂದು ಸ್ಮಾಲ್ ಪ್ರವಚನ ಇರುತ್ತದೆ, ಶಂಕರ ಪೂಜಾ ಮಾಡ್ತೀವಿ, ಮುಗಿಸ್ತೀವಿ. ಅಷ್ಟೇ.